तुम्हाला एखाद्याचा तळतळाट कसा लागतो एकदा वेळ काढून नक्की बघा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात एक जुनी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की 5 लाखांचा खळखळाट चालेल, पण 5 रुपयांचाही तळतळाट चालत नाही. या वाक्यात आयुष्याचं खूप मोठं सत्य दडलेलं आहे. पैसा गेला, प्रतिष्ठा गेली, नुकसान झालं तर माणूस कधीतरी सावरतो, पण एखाद्याच्या मनातून निघालेली हाय, तळतळाट किंवा अंतर्मनातून उठलेली वेदना ही आयुष्यभर पाठ सोडत नाही. अनेकांना हा विषय अंधश्रद्धेसारखा वाटतो, काहींना तो मान्यच नसतो. पण ज्यांनी जाणून बुजून किंवा नकळत इतरांना त्रास दिला आहे आणि आज त्याचे भोग भोगत आहेत, त्यांना मात्र हा विषय नक्कीच पटतो. माणूस दुसऱ्याला त्रास देतो तेव्हा त्यामागे अनेक कारणं असतात. कधी तो शारीरिक असतो, कधी मानसिक, तर कधी आर्थिक. कधी एखाद्याला शब्दांनी इतकं दुखावलं जातं की त्याचं आत्मभानच हरवतं. कधी कोणावर अन्याय केला जातो, त्याची बदनामी केली जाते, समाजात त्याची प्रतिमा मलिन केली जाते. कधी एखाद्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो, तर कधी हक्काची मालमत्ता फसवणुकीने हडप केली जाते. काही वेळा उपकार करणाऱ्यालाच स्वार्थासाठी धोका दिला जातो, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला जातो. हे सगळं करताना त्रास देणाऱ्याला वाटतं की आपण खूप शहाणे आहोत, आपलं काहीही बिघडणार नाही, आपण काय केलं याची कोणालाच खबर लागणार नाही. पण ज्याच्यावर हा त्रास होतो त्या व्यक्तीच्या मनात काय चालू असतं हे बाहेरून कधीच दिसत नाही. तो माणूस आतून पूर्णपणे मोडून जातो. त्याचं मनोबल हळूहळू संपत जातं. त्याच्या मनात सतत एक वेदना, एक असहाय्यता निर्माण होते. अनेक वेळा अशी व्यक्ती नैराश्यात जाते, डिप्रेशनमध्ये ढकलली जाते. तिचं आयुष्य जणू अंधारात बुडून जातं. त्या व्यक्तीकडून कोणी शाप देत नाही, देवाकडे जाऊन कोणासाठी वाईट मागत नाही, काठी घेऊन मारायला येत नाही. पण त्या दुखावलेल्या मनातून एक तीव्र नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. ही ऊर्जा शब्दांत मोजता येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, पण तिचा परिणाम फार खोल असतो. हीच ऊर्जा समोरच्या व्यक्तीकडे परत जाते आणि तिच्या आयुष्याला पोखरायला सुरुवात करते. यालाच आपण हाय लागणं, तळतळात लागणं असं म्हणतो. ज्याने कुणाला त्रास दिलेला असतो त्याचं काम मग नीट होत नाही. एखाद्या गोष्टीत यश मिळालंच तरी ते फार काळ टिकत नाही. अचानक अपयश येतं, अडचणी वाढतात, घरात आजारपण येतं, मनःशांती नष्ट होते. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून आयुष्य कोलमडलेलं असतं. माणूस स्वतःशीच झुंज देत राहतो. तो किती खरा आहे, किती खोटा आहे हे बाहेरच्या जगाला कळत नाही, पण त्याचं अंतर्मन मात्र सगळं जाणून असतं. आपल्या हातून काय चूक झाली आहे, कोणाचं मन दुखावलं आहे हे अंतर्मन सतत आठवण करून देत राहतं. कोणाचं मन दुखावणं म्हणजे केवळ एक चूक नाही, तर ती एक प्रकारची पापाची नोंद असते असं म्हटलं जातं. त्या पापाची परतफेड कुठल्या ना कुठल्या रूपात या जन्मातच करावी लागते असं अनेक अनुभवी लोक सांगतात. तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक, देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेव, पण चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब हा निसर्ग करतच असतो. तो कधी लगेच होतो तर कधी उशिरा, पण तो चुकत नाही. व्याजासकट परतफेड होते हेच अनेकांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं आहे. एक कथा मी एका पुस्तकात वाचलेली आहे जी या कर्मसिद्धांताला फार खोल अर्थ देते. एका महान राजाच्या आयुष्यात एक असा प्रसंग येतो की त्याचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले जातात. आपले सर्व पुत्र आपल्या डोळ्यांसमोर मृत्युमुखी पडलेले पाहून तो राजा पूर्णपणे कोलमडून जातो. त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत राहतो की मी आयुष्यात असं काय केलं होतं की मला असं भयंकर दुःख भोगावं लागलं. मी कोणाच्यावर अन्याय केला नव्हता, कोणाचा घात केला नव्हता, तरीही माझ्या नशिबी असं का आलं? हा प्रश्न जेव्हा तो भगवान श्रीकृष्णांना विचारतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला त्याचे पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी देतात. त्या दिव्यदृष्टीत राजा पाहतो की अनेक जन्मांपूर्वी तो एक पारधी होता. पक्षी पकडणं हेच त्याचं काम होतं. एखादा अधिक पक्षी मिळावेत म्हणून त्याने एका मोठ्या झाडाला आग लावली होती. आग लागताच अनेक पक्षी उडून गेले, पण त्या आगीत 100वर लहान पिल्लं उडू न शकल्याने होरपळून मृत्युमुखी पडली. त्या पिल्लांची वेदना, त्यांचा तळतळाट त्या क्षणी कुठेच दिसला नाही. पारधी पुढे निघून गेला, पण ते कर्म नष्ट झालं नाही. अनेक जन्मांनंतर त्याच कर्माचं फळ त्या राजाला भोगावं लागलं. तेव्हा कुठे तो हिशोब पूर्ण झाला. ही कथा आपल्याला हेच सांगते की कर्म हे फळ देऊनच शांत होतं. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळतंच. वेळ आणि काळ थोडा पुढे मागे होऊ शकतो, पण हिशोब चुकत नाही. जसं क्रिया केली तशी प्रतिक्रिया येणारच, हा निसर्गाचा अढळ नियम आहे. म्हणूनच आयुष्यात क्षणिक सुखासाठी, स्वार्थासाठी, अहंकारासाठी कोणाचं मन दुखावू नये, कोणावर अन्याय करू नये, कोणाला कमी लेखू नये. कारण त्या क्षणाला आपल्याला जिंकलेलं वाटेल, पण पुढे आयुष्य आपल्याला शिकवण देतं. शेवटी आपणच ठरवायचं आहे की आपली कर्म कशी असावीत. कारण जसे ज्याचे कर्म तसे त्याचे फळ हे वाक्य केवळ म्हण नाही, तर आयुष्याचं अंतिम सत्य आहे.